आज US डॉलर जगाचा बॉस का आहे याचं उत्तर 1944च्या एका गुप्त मीटिंग मध्ये लपलेलं आहे, ज्याचं नाव आहे ब्रेटन वुड्स ॲग्रीमेंट. 1944 मध्ये वर्ल्ड वॉर 2 संपायला आलता आणि जगातल्या मेजर इकॉनॉमीज हे पूर्णपणे कोलमडल्या होत्या. हा क्रायसिस सोडवण्यासाठी एकूण 44 देश अमेरिकाच्या एका छोट्या टाउन ब्रेटन वुड्स मध्ये आले आणि तिथे एकत्र मिळून त्यांनी एक ग्लोबल फायनान्शियल सिस्टम तयार केला. या ॲग्रीमेंटचे दोन मेन रूल्स होते. पहिला म्हणजे US डॉलर ही जगाची रिझर्व्ह करन्सी होईल. इतर सगळ्या देशाच्या करन्स्या हे डॉलर सोबत एका फिक्स रेटवर पेक केल्या गेल्या. दुसरं म्हणजे डॉलरला गोल्डशी जोडण्यात आलं. $1 मध्ये आपल्याला 135 आउन्स ऑफ गोल्ड मिळायचं, म्हणजे डॉलर इनडायरेक्टली गोल्ड बॅक करन्सी बनलं. या सिस्टम मुळे US जगामध्ये एका सेंट्रल पोझिशनला आला, कारण ग्लोबल ट्रेड करण्यासाठी प्रत्येक देशाला डॉलरची गरज होती. याच मीटिंग मध्ये IMF आणि वर्ल्ड बँक देखील क्रिएट झालं, जे जागतिक अर्थव्यवस्थेला आणि देशांना लोन व सपोर्ट देण्यासाठी बनवलं गेलं. हा सिस्टम 1971 पर्यंत चालला. नंतर US ने गोल्ड कन्व्हर्टेबिलिटी बंद करून टाकली, परंतु तोपर्यंत US डॉलर ही जगाची प्रायमरी करन्सी बनली होती.